नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे 4th स्टँडर्डचे खूप इंटरेस्टिंग चॅप्टरचं नाव आहे लेंथ, वेट, कॅपॅसिटी, टाईम अँड मनी. या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या खूप इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग चॅप्टरला सुरुवात करूया. चॅप्टर नंबर 4, लेंथ, वेट, कॅपॅसिटी, टाईम अँड मनी. ओके, चला तर क्वेश्चनला सुरुवात करूया. पहिला सेक्शन आहे मॅथमॅटिकल रिझनिंग. त्यात क्वेश्चन नंबर 1 आहे, द गिवन क्लॉक इज 50 minutes फास्ट. व्हॉट वुड बी द ॲक्च्युअल टाईम आफ्टर 2 hours 15 minutes. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला एक क्लॉक दिलेली आहे आणि त्या क्लॉकमध्ये टाईम काय दिलेला आहे, 8 o'clock, 8 वाजलेले आहेत. आणि ही जी दिलेली क्लॉक आहे ही कशी आहे, 15 minutesने फास्ट आहे. म्हणजे आता ॲक्च्युअल टाईम काय झालेला आहे, 7:10. पण ती 50 minutes पुढे असल्यामुळे ती क्लॉक काय टाईम दाखवते आहे, 8 o'clock. ओके, व्हॉट वुड बी द ॲक्च्युअल टाईम आफ्टर 2 hours 15 minutes. ओके, तर आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे 2 hours 15 minutes नंतर ॲक्च्युअल टाईम काय असेल. ओके, तर चला तर मग पाहूया. आता क्लॉकमध्ये टाईम काय दाखवते आहे, क्लॉक 8 o'clock. ओके, हे अवर्स मिनिट 8 o'clock टायमिंग दाखवते आहे. आणि आपल्याला किती तासानंतरचं टायमिंग विचारतायत ते, आफ्टर 2 hours 15 minutes. ओके, अवर्समध्ये अवर्स ॲड करूया, मिनिट्समध्ये मिनिट्स ॲड करूया. ॲक्ट 2 hours 15 minutes नंतर किती वाजतील क्लॉकमध्ये, 10 hours 15 minutes होतील. ओके, पण हा ॲक्च्युअल टाईम झाला का, नाही, कारण की दिलेली जी क्लॉक आहे ती कशी आहे, 50 minute फास्ट आहे. म्हणून मग आता हा जो टाईम आहे ह्या वेळेतून आपल्याला काय मायनस करावं लागेल, 50 minutes मायनस करावे लागतील. बघा या ठिकाणी अवर्स आहे का, 10 hours 15 minutes. ओके, याच्यातून आपल्याला काय सबस्ट्रॅक्ट करायचं आहे, 50 minutes. अवर्स काहीच नाही आहे म्हणून काय घेतलं त्या ठिकाणी 0. ओके, बघा 15मधून 50 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत म्हणून आपण अवरकडून बोरो घेतला, 10चा काय झाला, 9 hour. ओके, 1 hour इज इक्वल टू किती मिनिट्स होतात, 60 minutes. हे सगळ्यांनाच माहिती आहे. ह्या अवरकडून आपण बोरो घेतला, काय 1 hour बोरो घेतला. 1 hour बोरो घेतला म्हणजे त्या अवरचं मिनिटमध्ये कन्वर्ट केलं तर किती मिनिट्स झाले, 60 minutes. ओके, या ठिकाणी ऑलरेडी किती मिनिट्स आहे, 50. म्हणून या ठिकाणी काय करावं लागेल, 60 + 50 किती मिनिट्स झाले मग, 75. तर हे या ठिकाणी 75 minutes झाले. बघा आता 75 हा नंबर कसा आहे, 50पेक्षा मोठा आहे म्हणून 75मधून 50 सबस्ट्रॅक्ट करू शकू आपण. 5 - 0 5, 7 - 5 2. ओके, 9 - 0 9. बघा म्हणजे 2 तास 15 मिनिटानंतरून क्लॉक ॲक्च्युअल टाईम काय दाखवेल, 9 hours 25 minutes. बघा ऑप्शनमध्ये आहे का, येस, या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स इज करेक्ट. ओके, खाली काही ऑप्शन्स दिलेले आहेत, त्याच्यातून कोणता ऑप्शन करेक्ट आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. ऑप्शन ए दिलेला आहे, 400 ml इज इक्वल टू 4 डेसिलिटर. ओके, बघा ह्या डेसिलिटरचं कन्वर्जन आपण मिलीलिटरमध्ये करून घेऊया. ओके, 4 डेसिलिटर मीन्स 1/10 liter. ओके, आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, मिलीलिटरमध्ये.
1 लिटर इज इक्वल टू 1000 मिलीलिटर असतं, हे सगळ्यांनाच माहिती आहे युनिट. ओके, ह्या लिटरचं मिलीलिटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी मग काय करावं लागेल आपल्याला, याला 1000 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 4 मल्टिप्लाय बाय 1/10 इंटू 1000. ओके, 0 0 कॅन्सल. ओके, या ठिकाणी काय आलं मग 400 मिलीलिटर. बघा 400 मिलीलिटर इज इक्वल टू 4 डेसिलिटर. 4 डेसिलिटरचं कन्वर्जन आपण मिलीलिटरमध्ये केलं तर काय मिळालं आपल्याला 400 मिलीलिटर. म्हणून ऑप्शन ए कसा आहे, करेक्ट ऑप्शन आहे. ओके, बघा ऑप्शन डी काय दिलेला आहे, ऑल ऑफ दिस. म्हणजे आपल्याला अजून नेक्स्ट ऑप्शन पण चेक करावे लागतील की ते बाकीचे ऑप्शन्स पण करेक्ट आहेत की नाही. ओके, बघा ऑप्शन बी चेक करूया. 125 आवर्स इज इक्वल टू 5 days 5 hours. ओके, बघा आता कसलं कन्वर्जन करावं लागेल आपल्याला, 5 days 5 hours अवर्समध्ये कन्वर्ट करावं लागेल. 5 days 5 hours. ओके, 1 day मीन्स किती अवर्स असतात, 24 hours असतात. तर आता 5 daysचं अवर्समध्ये कन्वर्जन करावं लागेल. तर ते करण्यासाठी काय करावं लागेल, 24 मल्टिप्लाय बाय 5. 5 4 जा 20, 5 2 जा 10, 10 + 2 120. हे काय मिळालं आपल्याला अवर्स. किती 5 daysचं अवर्समध्ये कन्वर्ट केलं. 5 daysमध्ये किती अवर्स येतात मग 120 अवर्स येतात. ओके, अजून काय ॲड करायचं आपल्याला त्यात 5 hours. 5 days 5 hours हे कन्वर्जन काय केलं, फक्त आपण 5 daysचं कन्वर्जन केलं. आता त्याच्यामध्ये आपल्याला 5 hours ॲड करावे लागतील. ओके, मग काय होईल 120 + 5 125 hours. ओके, बघा या ठिकाणी ऑप्शन बी काय दिलेला आहे, 125 hours इज इक्वल टू 5 days 5 hours. बघा 5 days 5 hours कन्वर्जन पण काय मिळालं आपल्याला 125 hours. म्हणजे दिलेलं बी स्टेटमेंट पण कसं आहे, करेक्ट स्टेटमेंट आहे. ओके, ऑप्शन सी चेक करूया. 650 पैसे इज इक्वल टू 6 rupees 50 पैसे. सगळ्यांनाच माहिती आहे 1 rupees इज इक्वल टू 100 पैसे असतं. ओके, बघा मग 6 rupees 50 पैसे याचं जर कन्वर्जन करायचं असेल तर काय करावं लागेल, 6 rupeesला पैसेमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 6ला 100 ने मल्टिप्लाय करावं लागेल. त्यावेळेस हे काय मिळेल, पैसे प्लस 50 पैसे. हे पण पैसेच आहेत ना, म्हणून म्हणजे या ठिकाणी काय मिळालं 600 पैसे प्लस 50 पैसे म्हणजे किती आलं 650 पैसे. ओके, ऑप्शन सी काय दिलेला आहे 650 पैसे इज इक्वल टू 6 rupees 50 पैसे. बघा 6 rupees 50 पैसे याचं कन्वर्जन आपण कशात केलं, पैशांमध्ये केलं. तर काय मिळत आहे 650 पैसे. म्हणजे दिलेला ऑप्शन सी पण कसा आहे, करेक्ट आहे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन ए बी आणि सी सगळे ऑप्शन्स कसे आहेत, करेक्ट ऑप्शन्स आहेत. म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल, ऑल ऑफ दिस. ओके, ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3, कम्पेअर अँड फिल द बॉक्स. ओके, या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, 3 liter 150 ml प्लस 100 ml आणि त्याचं कोणासोबत कंपॅरिझन करायचं आहे, 4 liter 200 मिलीलिटर प्लस 200 मिलीलिटर. तर यांच्यामध्ये कोण मोठा आहे हे आपल्याला बघायचं आहे. बघा मी पहिले वरती युनिट्सचे नावं लिहून घेते, लिटर अँड मिलीलिटर. ओके, काय दिलेलं आहे पहिलं आपल्याला 3 liter 150 मिलीलिटर प्लस 100 मिलीलिटर. 100 काय दिलं आहे मिलीलिटर, म्हणून ते मिलीलिटरच्या युनिट खाली 100 लिहिला. ओके, चला तर मग यांची ॲडिशन करूया.
काय मिळालं 3 लिटर 250 मिलीलिटर. ओके, नेक्स्ट पाहूया काय दिलेलं आहे. लिटर आणि मिलीलिटर. 4 लिटर 200 मिलीलिटर प्लस 200 मिलीलिटर. ओके, 0 + 0 0 + 0 2 + 2 4 4. या ठिकाणी काय मिळालं 4 लिटर 4 मिलीलिटर. 3 लिटर 250 मिलीलिटर आणि 4 लिटर 400 मिलीलिटर यांच्यामध्ये आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. बघा 3 लिटर 250 मिलीलिटर हा 4 लिटर 400 मिलीलिटरपेक्षा कसा आहे, स्मॉल आहे, म्हणून या ठिकाणी साइन काय येईल, लेस दॅन. ओके, बघा ऑप्शनमध्ये आहे का दिलेला. येस, या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4. वेट ऑफ अर्जुन इज 40 ग्रॅम. सोनल इज 5 किलोग्राम heavier than Arjun and Priya is 3 kilogram lighter than Sonal. If Shreya is 3 kilogram lighter than Priya, then which of the following option represent the correct descending order according to their weights? Okay, बघा काय सांगितलेलं आहे. वेट ऑफ अर्जुन इज 40 किलोग्राम. या ठिकाणी अर्जुनचं वेट किती दिलेलं आहे, अर्जुन इज इक्वल टू 40 किलोग्राम. त्यानंतर सोनल इज 5 किलोग्राम हेवियर दॅन अर्जुन. सोनल ही 5 किलोने अर्जुनपेक्षा हेवी आहे. अर्जुनचं वेट किती आहे 40 किलोग्राम आणि अर्जुनच्या वेटपेक्षा 5 किलोग्राम सोनल हेवी आहे, म्हणजे मग सोनलचं वेट किती आलं 45 किलोग्राम. ओके, त्यानंतर काय म्हणता आहेत, प्रिया इज 3 किलोग्राम लाइटर दॅन सोनल. ओके, आता प्रियाचं काय वेट सांगता आहे, प्रिया इज 3 किलोग्राम लाइटर दॅन सोनल. सोनलपेक्षा प्रियाचं वेट हे 3 kg कमी आहे, म्हणून काय करावं लागेल, सोनलचं किती मिळालं मग आपल्याला 45 मायनस 3 करावं लागेल. 45 मायनस 3 काय मिळालं 42 किलोग्राम. प्रियाचं वेट किती मिळेल मग 42 किलोग्राम. ओके, इफ श्रेया इज 3 किलोग्राम लाइटर दॅन प्रिया. श्रेया, ओके, आता आहे श्रेयाचं वेट काय सांगता आहे, प्रियापेक्षा 3 किलोग्रामने लाईट आहे, म्हणजे प्रियाचं वेट किती आहे 42 किलोग्राम, म्हणून 42 मायनस 3 करावं लागेल. या ठिकाणी 42 मायनस 3 किती येतात 39 किलोग्राम. श्रेयाचं वेट किती मिळालं 39 किलोग्राम. ओके, देन विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन रिप्रेझेंट द करेक्ट डिसेंडिंग ऑर्डर अकॉर्डिंग टू देअर वेट्स. ओके, आता या ठिकाणी आपले सगळ्यांचे वेट काढून झालेले आहे आणि हे जे वेट दिलेले आहे त्यांच्या वेट कसे लावायचे आहे, आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरने लावायचं आहे. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, सगळ्यात मोठ्या नंबरकडून स्मॉल नंबरकडे. ओके, सगळ्यात हेवियर कोण आहे मग सोनल. सोनल काय येईल 1 नंबर. त्यानंतरून कोणाचं वेट आहे 42 किलोग्राम प्रिया. त्यानंतर अर्जुन आणि सगळ्यात शेवटी कोण येईल मग श्रेया. ओके, अगोदर कोण आलं सोनल, प्रिया, अर्जुन, श्रेया आहे का ऑप्शनमध्ये, चेक करा. सोनल, प्रिया, अर्जुन, श्रेया. सोनल, प्रिया, अर्जुन आणि श्रेया. ऑप्शन बी दिसतो आहे. या ठिकाणी आन्सर काय येईल, ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, क्वेश्चन नंबर 5. द कॅपॅसिटी ऑफ 2 जग इज 5 ग्लास. इफ ईच ग्लास कॅन होल्ड 250 milliliter of water, then how much water 2 jug can hold. ओके, बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, 2 जगची कॅपॅसिटी किती आहे 5 ग्लास ऑफ वॉटर, म्हणजे 5 ग्लासांमधलं पाणी जेवढं आहे तेवढ्या त्या पाण्याने 2 जग भरत आहेत.
इफ ईच ग्लास कॅन होल्ड 250 मिलीलिटर ऑफ वॉटर. प्रत्येक एका ग्लासामध्ये किती पाणी बसतं आहे? 250 मिलीलिटर. देन हाऊ मच वॉटर 2 जग कॅन होल्ड. तर ह्या 2 जगमध्ये किती पाणी होल्ड करतील ते जग, ते काढायचं आहे. बघा या ठिकाणी 5 ग्लास ऑफ वॉटर, प्रत्येक ग्लासामध्ये किती पाणी होल्ड करतं आहे प्रत्येक ग्लास? 250 मिलीलिटर. म्हणून काय काढावं लागेल? 250 मिलीलिटर मल्टिप्लाय बाय 5. 0 5 5 जा 25, 5 2 जा 10, 10 + 2 12 मिलीलिटर. ओके, म्हणजे हे दोघं जे जग आहेत ते जग किती पाणी होल्ड करत आहेत? 1250 मिलीलिटर. बघा ऑप्शनमध्ये आहे का? येस, या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे. म्हणून आपलं आन्सर काय येईल? ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अ डेअरी डिस्ट्रीब्यूट 200 लिटर ऑफ मिल्क डेअरी इन डिफरंट सोसायटीज. इट गिव्स 64 liter 500 milliliter of milk in society A, 30 liter 250 milliliter in society B, 40 liter 600 milliliter in society C, and the rest of the milk in society D. Find the quantity of milk distributed in society D. Okay, डेअरी मधून किती लिटर मिल्क डिस्ट्रीब्यूट होत आहे? 200 लिटर डिफरंट सोसायटीजमध्ये. ओके, या ठिकाणी आपल्याला सोसायटी ए, बी आणि सी मध्ये किती मिल्क डिस्ट्रीब्यूट केलं जातं आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. आणि उरलेलं जे दूध आहे ते सोसायटी डी मध्ये दिलं जातं आहे. तर आपल्याला काय विचारलेलं आहे की सोसायटी डी मध्ये किती मिल्क डिस्ट्रीब्यूट केलं जातं आहे. ओके, या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला? सोसायटी ए, बी आणि सी मध्ये डिस्ट्रीब्यूट होणारं मिल्क कॅल्क्युलेट करावं लागेल सगळ्यात अगोदर. बघा सोसायटी ए मध्ये किती लिटर दूध डिस्ट्रीब्यूट होतं आहे? 64 लिटर 500 मिलीलिटर. हे झाले सोसायटी ए. सोसायटी बी मध्ये किती मिल्क डिस्ट्रीब्यूट होतं आहे? 30 लिटर 250 मिलीलिटर. आणि सोसायटी सी मध्ये किती लिटर दूध डिस्ट्रीब्यूट केलं जात आहे? 40 लिटर 600 मिलीलिटर. या ठिकाणी सगळ्यांची ॲडिशन करावी लागेल. मिलीलिटरमध्ये मिलीलिटर आणि लिटरमध्ये लिटर ॲड करूया. ओके, 0 5 13 कॅरी 1 5 13. बघा सोसायटी ए, बी आणि सी या तिघांचं मिळून किती मिल्क डिस्ट्रीब्यूट केलं जात आहे? 135 लिटर 350 मिलीलिटर. टोटल डेअरीमधून मिल्क किती डिस्ट्रीब्यूट होतं आहे? 200 लिटर 0 मिलीलिटर. ओके, ए, बी आणि सी या तिघ सोसायटींमध्ये किती मिल्क डिस्ट्रीब्यूट होतं आहे? 135 लिटर 350 मिलीलिटर. तर आता आपल्याला सोसायटी डी मध्ये किती मिल्क डिस्ट्रीब्यूट करायचं आहे ते काढायचं आहे. म्हणून या ठिकाणी काय करावं लागेल? 200 मायनस 135 350 मिलीलिटर. ओके, चला तर मग सबट्रॅक्शन करूया. या ठिकाणी 2 कडून बोरो घेतला, 9 9 9 9, या ठिकाणी 10 येईल. ओके, 0 मायनस 0 0, 10 मायनस 5 5, 9 मायनस 3 6, 9 मायनस 5 4, 9 मायनस 3 6, 1 मायनस 1 0. तर काय मिळालं आन्सर? 64 लिटर 650 मिलीलिटर. तर हे एवढं दूध कोणत्या सोसायटीमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जातं आहे? सोसायटी डी मध्ये. ओके, बघा ऑप्शनमध्ये आहे का? ऑप्शन्स आपल्याला मिलीलिटरमध्ये दिलेले आहेत. मिलीलिटरमध्ये दिलं आहे 64 लिटरला
मिलीलिटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला 1000 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे हे काय मिळालं आपल्याला 64,000 मिलीलिटर प्लस अजून किती मिलीलिटर दूध आहे 650 मिलीलिटर. ओके, म्हणजे टोटल मिलीलिटरमध्ये दूध किती आहे 64,650 मिलीलिटर. ओके, बघा ऑप्शनमध्ये आहे का, या ठिकाणी ऑप्शन बी दिलेला आहे आणि आपला आन्सर काय येईल ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. मीटू पॅक 840 balloons into 24 packets. If the cost of each packet is 70 rupees, then find the number of balloons in one packet and cost of each balloon. Okay, मिटूने किती बलून्स 24 पॅकेट्समध्ये किती बलून्स पॅक केले आहेत 840 बलून्स पॅक केलेले आहेत. आणि काय सांगता आहेत, इफ द कॉस्ट ऑफ ईच पॅकेट इज 70 रुपीज, एका पॅकेटची प्राइस किती आहे 70 रुपीज. देन फाइंड द नंबर ऑफ बलून्स इन वन पॅकेट अँड कॉस्ट ऑफ ईच बलून. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं सांगता आहे, तर एका पॅकेटमध्ये किती बलून्स असतील आणि प्रत्येक एका बलूनची प्राइस काय असणार आहे. ओके, बघा याच्यावरून आपल्याला काय फाइंड आउट करता येईल 840 बलून्स इंटू 24 पॅकेट्स. तर याच्यावरून आपल्याला फाइंड आउट करता येईल एका पॅकेटमध्ये किती बलून्स आहेत. काय करावं लागेल, एका पॅकेटमध्ये किती बलून्स आहे हे काढण्यासाठी 840 डिवाइड बाय 24 करावं लागेल. ओके, कारण की 24 पॅकेट्समध्ये किती बलून्स आहेत 840 बलून्स आहेत. तर एका पॅकेटमध्ये किती बलून्स आहेत हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल 840 डिवाइड बाय 24 मल्टिप्लाय बाय 3 का 24 3 जा 72 2 1 0 काय झालं 120. 24 5 जा 120. 24 5 जा 120. ओके, म्हणजे बघा एका पॅकेटमध्ये किती बलून्स येतील मग 35 बलून्स येतील. वन पॅकेटमध्ये किती बलून्स येतील 35 बलून्स येतील. ओके, आणि काय विचारलं आहे एका बलूनची कॉस्ट. ओके, इफ कॉस्ट ऑफ ईच पॅकेट इज 70 रुपीज, एका पॅकेटची कॉस्ट किती आहे 70 रुपीज. एका पॅकेटची कॉस्ट 70 रुपीज आहे. एका पॅकेटमध्ये बलून्स किती आहेत आणि 35 बलून्स आहेत. तर एक बलून किती रुपीज जाईल, एक बलूनची प्राइस काढायची आहे. एक बलूनची प्राइस काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी 70 डिवाइड बाय 35 टू जा 70, म्हणजे एका बलूनची प्राइस काय मिळाली आता या ठिकाणी आपल्याला तर 2 रुपीज. ओके, एका पॅकेटमध्ये किती बलून्स आहेत 35 बलून्स आहेत आणि एका बलूनची प्राइस किती निघाली 2 रुपीज. ओके, बघा ऑप्शनमध्ये आहे का, येस या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे. ओके, या ठिकाणी ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. मीनाक्षी गोज फॉर अ मॉर्निंग वॉक डेली ॲट 4:30 AM. इफ शी कम बॅक आफ्टर 2 hours 25 minutes, then at what time did she come back? ओके, मीनाक्षी ही रोज मॉर्निंग वॉकला किती वाजता जाते 4:30 सकाळी 4:30 वाजता ती मॉर्निंग वॉकला निघते. इफ शी केम बॅक आफ्टर 2 hours 25 minutes, ती 2 तास 25 मिनिटानंतरून रिटर्न येते. देन ॲट व्हॉट टाईम डीड शी कम बॅक, तर तिला परत रिटर्न यायला किती वाजतील, टाईम काय होईल त्यावेळेस क्लॉकमध्ये. ओके, बघा सकाळी किती वाजता जाते आहे ती
4:30 जाते आहे, म्हणजे 4:30 निघते आहे. आणि किती तास फिरते आहे ती? 2:25 मॉर्निंग वॉक करते आहे ती. ओके, यांची ॲडिशन करून घेऊया. 5, 5, 4 + 2 6, म्हणजे ती रिटर्न किती वाजता येईल? 6:55 घरी रिटर्न येईल. ओके, ऑप्शनमध्ये आहे का? बघा या ठिकाणी ऑप्शन ए दिलेला आहे, 6:55 PM दिलेला आहे. आणि ऑप्शन सी दिलेला आहे 6:55 AM. ती केव्हा जाते आहे फिरायला? सकाळी 4:30 AM. मग ती रिटर्न किती वाजता येईल? 6:55 AM सकाळी. म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल? ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, घाई गडबडीत कोणी ऑप्शन ए वरती क्लिक करायचं नाही. व्यवस्थित बघायचं PM दिला आहे की AM दिला आहे. आपला आन्सर कशामध्ये येईल? AM मध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 9. द मंथली सॅलरी ऑफ कनिका इज 45,000. शी स्पेंड 1/3 ऑफ इट ऑन क्लॉथ्स अँड 1/2 of the remaining amount on groceries. How much money is left with her? Okay, मंथली सॅलरी किती आहे कनिकाची? 45,000. ओके, त्यापैकी ती क्लॉथ्स मध्ये किती स्पेंड करते? क्लॉथ्स किती रुपीजचे घेते आहे? किती खर्च करते आहे? 1/3, म्हणजे ह्या पगाराच्या 1/3 ती क्लॉथ्सवरती खर्च करते आहे. अँड 1/2 ऑफ द रिमेनिंग अमाऊंट ऑन ग्रॉसियर्सवरती उरलेली म्हणजे जी पण प्राईज मिळेल त्या रिमेनिंग अमाऊंटवरती ती 1/2 अमाऊंट ही ग्रॉसरीजवरती खर्च करते आहे. हाऊ मच मनी इज लेफ्ट विथ हर. तर आपल्याला विचारलेलं आहे, तर तिला पगारातून एवढा सगळं खर्च केल्यानंतरून किती पैसे उरतील. ओके, बघा सगळ्यात अगोदर काय करावं लागेल आपल्याला? तिची जी मंथली सॅलरी आहे ती किती आहे? 45,000. त्याच्या 1/3 क्लॉथ्सवरती खर्च करते आहे ती. म्हणून या ठिकाणी काय करावं लागेल? मल्टिप्लाय बाय 1/3. ओके, 45,000 डिवाइड बाय 3. डिवाइड बाय 3. 3 1 जा 3, 3 5 जा 15. त्यानंतरून 3 0 ॲड करावे लागतील. ओके, म्हणजे ती क्लॉथ्सवरती किती खर्च करते आहे? 15,000 रुपीज स्पेंड करते आहे. क्लॉथ्स घेते आहे एवढ्या रुपीजची ती तिच्या सॅलरीतल्या अमाऊंटपैकी. ओके, मग आता तिच्याकडे किती रुपीज उरतील? जर तिने 15,000चे जर कपडे घेऊन टाकले तर तिची सॅलरी किती आहे? 45,000. 45,000 मधून ती 15,000चे क्लॉथ्स विकत घेते आहे, कपड्यांवरती खर्च करते आहे. तर आता तिची सॅलरी किती उरली मग? 30,000. ओके, ह्या 30,000 मधून ती 1/2 ऑफ द रिमेनिंग अमाऊंट ऑन ग्रॉसियर्स. तर ती ही जी उरलेली जी रक्कम आहे 30,000 रुपीज उरलेले आहेत त्या अमाऊंटच्या 1/2 अमाऊंट ती कशावर खर्च करते आहे? ग्रॉसियरवरती. ओके, मग आता तिच्याकडे किती अमाऊंट उरेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा ती ग्रॉसियरवरती किती अमाऊंट खर्च करते आहे ते आपण या ठिकाणी काढूया. ग्रॉसरीजवरती किती खर्च करते आहे ती? 3,000च्या 1/2 म्हणजे किती? 15,000. ग्रॉसरीजवरती किती रुपीज स्पेंड करते आहे ती? 15,000. तिच्याकडे
किती अमाऊंट आहे 30,000. 30,000मधून 15,000 सबस्ट्रॅक्ट केले तर किती उरतील 15,000 उरतील. ओके, म्हणजे मग तिच्याकडे किती प्राइस उरते आहे, हाऊ मच मनी इज लेफ्ट विथ हर 15,000 रुपीज तिच्या पगारातून लेफ्ट राहत आहेत. ओके, ऑप्शन आहे का, येस, या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10. A tailor use 1 meter 15 centimeter of cloth for making one shirt and 2 meter of cloth for making one kurta. Find the total length of cloth required to stitch 3 such shirt and 4 such kurtas. ओके, बघा, एक टेलर आहे, तो काय करतो आहे 1 मीटर 15 सेंटीमीटर क्लॉथमध्ये 1 शर्ट शिवतो आहे आणि 2 मीटर क्लॉथमध्ये 1 कुर्ता शिवतो आहे, टीचेस करतो आहे. फाइंड द टोटल लेंथ ऑफ क्लॉथ रिक्वायर्ड टीचेस 3 सच शर्ट अँड 4 सच कुर्तास. तर त्याला 3 शर्ट शिवण्यासाठी आणि 4 कुर्ता शिवण्यासाठी किती कापड लागेल, किती लेंथचा कापड लागेल ते विचारलेलं आहे. बघा, 1 शर्ट शिवण्यासाठी त्याला किती कापड लागतो आहे 1 मीटर 15 सेंटीमीटर कापड लागतो आहे. ओके, आणि 1 कुर्ता शिवण्यासाठी किती कापड लागतो आहे 2 मीटर कापड लागतो आहे. तर त्याला असे 3 शर्ट आणि 4 कुर्ताच शिवण्यासाठी किती कापड लागणार आहे. बघा, 3 शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागेल त्याला, 3 शर्ट शिवण्यासाठी, एक शर्ट शिवण्यासाठी 1 मीटर 15 सेंटीमीटर लागतो आहे. तर 3 शर्ट शिवण्यासाठी किती लागेल मग 3 मीटर 45 सेंटीमीटर. ओके, 3 1 जा 3, 15 3 जा 45. आणि 4 कुर्ताच शिवण्यासाठी किती कापड लागणार आहे. एक कुर्ता शिवण्यासाठी किती लागतो आहे 2 मीटर. असे 4 कुर्ते शिवण्यासाठी किती कापड लागेल मग 8 मीटर. ओके, तर यांची काय करावं लागेल आपल्याला ॲडिशन. 8 + 3 11, म्हणजे त्याला टोटल किती कापड लागेल मग 3 शर्ट आणि 4 कुर्ता शिवण्यासाठी, तर 11 मीटर 45 सेंटीमीटर. बघा, आहे का ऑप्शनमध्ये, येस, या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, अशा सोप्या पद्धतीने आपण पुढचे क्वेश्चन पण सॉल्व करणार आहोत. तुम्हा सर्वांसाठी पुढील व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.